नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बघा, आजपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. संध्याकाळी मी तुम्हाला सांगतो की एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. हा दिवा कसा लावायचा आणि हा दिवा लावल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहेत, ही सर्व माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती आहे बरं का मित्रांनो, तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पितृपक्षामध्ये जर तुम्ही हा दिवा लावला तर आपले पूर्वज जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. मग आणि आपल्या पंधरवाड्यामध्ये पितरांची सेवा का करायची असते हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. बघा, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की बघा, आपले पितृ म्हणजे जे आपले पूर्वज होऊन गेलेले आहेत, त्यांच्यामुळे आपण आज आहोत. त्या पितरांचे स्मरण आपल्याला या 15 दिवसामध्ये करायचे असते. त्यांच्या त्या पितराच्या स्मरणार्थ काही गोष्टी, सेवा, उपाय आपल्याला करायचे असतात. ते पितृ म्हणजे आपल्याला घरामध्ये होऊन गेलेले आपले पूर्वज असतात आणि त्यांना आपण पितृ म्हणतो. हे पितृ या पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये आपल्या घराजवळ, कुटुंबातील व्यक्तीजवळ घुटमळत असतात. पितृपक्षामध्ये आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येतात आणि बघा, आपल्या घरावरती कोणी काही मागायला आलं, कुत्रा आलं किंवा गाय आली, मुंग्या आल्या, घरामध्ये झाल्या, तरी तुम्ही त्यांना मारायचं नाही. पितृपक्षामध्ये अशा मोठ्या जनावरांना अजिबात मारायचं नाही. त्यांना आपल्या दारामध्ये जो कोणी येईल तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना खायला द्या, पाणी द्या, जे काही शक्य असेल ते तुम्ही त्यांना द्या. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितराच्या श्राद्ध तिथीला तुम्हाला तुमचे जे पितृ आहेत त्या तिथीला तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे. आणि बघा, तुम्हाला श्राद्ध तिथी जर माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला तुम्हाला सगळ्यांच्याच नावाने घास जो आहे तो घालायचा आहे. पितृदोषापासूनच मुक्ती मिळवण्यासाठी हे दिवस जे आहेत ना, ते पितृपक्षाचे खूप महत्त्वाचे आहेत. बघा, पितृपक्ष कसा जातो, ते कसं ओळखायचं, याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर पाहिला नसेल तर तुम्ही तो जाऊन नक्की पाहू शकता. त्यांची लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. बघा, या दिवसामध्ये बघा तुम्हाला अनुभव येतीलच. आपल्या घरामध्ये बघा, उगाचच विनाकारण कधीतरी काहीतरी कटकटी होत असतील, भांडणं होत असतील, चिडचिडा पण करत असतील, घरामध्ये मुलं अभ्यास करत नसतील, तुमचा ऐकत नसतील, आणि बघा त्याचबरोबर नोकरीमध्ये काही समस्या येत असतील, मूलबाळ होणं, तुमचा बिझनेस आहे त्यांच्यामध्ये काही तुम्हाला नेहमी प्रॉब्लेम येणं, अशा या सर्वसामान्य ज्या अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात, तर ते कुठे ना कुठे यायला पितृदोष जर आहे तर तो कारणीभूत असतो. तर आपल्याकडून काही चुका होऊन जातात. आपले पूर्वज आहेत ते, त्यांच्यामुळे आज आपण त्यांना जेव्हा सुख येतं तेव्हा आपण विसरून जातो. आणि त्यांच्यामुळे असं झालं, आपल्याला फक्त बघा, आपल्यामध्ये आज नाही आहेत, त्यांना आपल्याला फक्त काय करायचं असतं, त्यांच्या स्मरणात आपल्याला काही उपाय करायचे असतात. दिवा, अगरबत्ती लावायची असते आणि त्यांचे ठराविक जे अमुक तिथी असते त्या तिथीला आपल्याला सेवा करायची असते. हे असे केल्याने आपले पितृ जे आहेत ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचे असतात. बघा, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की बघा, एक वेळ तुम्ही देव कमी केलं तरी चालेल, पण एक वेळ बघा आपल्यावरती नाराज झाले तर आपण देवांना प्रसन्न घेऊ शकतो. पण जर बघा, देव माफ करतील, पण पितृ जर आपल्यावरती नाराज झाले तर पितरांना मनवणं आहे ना, त्यांची नाराजी दूर करणं हे खूप अवघड गोष्ट आहे. आणि पितृदोष जर आपल्याला लागला तर बघा, केलेल्या देवाच्या सेवेचं फळसुद्धा शून्य मिळतं आणि देवाची सेवा आपल्याला कामी येत नाही. कुठल्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. मूलबाळ होण्यासाठी प्रॉब्लेम येतात, मुलांच्या प्रगतीमध्ये प्रॉब्लेम येतात, पैसे येते पण तो टिकत नाही, अशा खूप ना अडचणी येतात. मग आपण त्यावेळेस काय करायचं, ज्योतिषाकडे जातो, याला पत्रिका दाखव, त्याला पत्रिका दाखव, ही पूजा कर, ती पूजा कर, अगदी पैसे देतो, 200 ते 1000 रुपयापर्यंत आपण पैसे देतो, पूजा करतो. पण जर बघा तुमचे पितृ जर नाराज असतील तर या पूजेचे वगैरे तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. या पूजेला काहीही अर्थ राहणार नाही. तुम्हाला या दिवशीमध्ये बघा काही उपाय करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला अगदी साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत, जेणेकरून प्रत्येकाच्या डोक्यावरती जो पितृदोष आहे ना, तो पितृदोष बघा, प्रत्येक म्हणजे माणसाला ना हा थोडा तरी पितृदोष असतो म्हणजे असतोच. बघा, अडचणी आहेत, मग ते माणसं आले म्हणजे बघा घरामध्ये अडचणी आल्याच. बघा, भांडणं होत असतात वगैरे, काही कारण असतात. सगळ्या माणसाचे स्वभाव बघा कसे वेगवेगळे असतात. पण घरामध्ये असं नको, तसं नको, सारखं दिवसाला उठत तरी काहीतरी चालू आहे, याच्यामुळे काही घराची प्रगती होत नाही. आणि प्रत्येकाला बघा थोडाफार पितृदोष असतोच. मी तुम्हाला वारंवार सांगतो असतो. बघा, कोणाला कमी असतो तर कोणाला जास्त असतो. पण आपण हे जर सोपे उपाय केले ना या पितृपक्षाच्या काळामध्ये तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. बघा, आपण
दिवा लावला, कुठल्याही शुभ कामाची सुरुवात आपण बघा दिवा लावून करत असतो. प्रत्येक पूजा जी आहे तर ती दिव्याशिवाय अपूर्ण आहे. ती दिव्याशिवाय पूर्ण दिवा लावल्यावरती पूर्ण होत असते. त्यामुळे दिवा प्रज्वलित केल्यामुळे त्या घरामध्ये सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होतं. त्या दिव्याच्या उजेडाने बघा नकारात्मक जी आहे ना, अंधार जो वाईट आहे त्या गोष्टी सगळ्या निघून जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो. तर त्यामुळे बघा देवतासुद्धा प्रसन्न होतात आणि पितृसुद्धा प्रसन्न होतात. आता आजपासूनच तुम्हाला बघा हा पितृपक्ष सुरू होतोय. त्यामुळे या दिवसामध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे ना तो लावायचा आहे. पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बघा योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला जमल्यास रोज लावा. पितृपक्ष बघा 18 तारखेपासून म्हणजेच आजपासून सुरू होतोय. जवळपास 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे आणि त्या दिवसापर्यंत तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. रोज लावला तर अतिशय उत्तम आणि नाही जमलं तर तुम्हाला तर बघा जेव्हा आठवेल तेव्हा आणि संध्याकाळीच हा दिवा लावायचा असतो. शक्यतो संध्याकाळी 6 नंतर तुम्ही 7, 8 फार तर 9 वाजेपर्यंत सुद्धा हा दिवा जो आहे तो लावू शकतात. स्त्री पुरुष कोणीही हा दिवा लावू शकतो. कुणीही उपवास करून हा जो उपाय आहे तो करू शकतो. स्त्रियांना जर मासिक धर्म आहे तर घरातल्या पुरुषांनी मुलांनी केलं तरीसुद्धा चालेल. असं काही नाही की हे फक्त महिलांनीच करायचं आहे. कुणीही काहीही करू शकतो. त्यानंतर तुम्ही दिवा जो आहे तो कणकेचा घेऊ शकता, धातूचा घेऊ शकता, गव्हाच्या पिठाचा देखील घेऊ शकता. त्यामध्ये बघा तो फक्त कणक्याचा ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये मीठ जे आहे ना तर ते टाकायचं नाही. स्टीलचा घेऊ शकता. कोणताही दिवाला बघा एका ठिकाणी तुम्ही लावला तर चालेल, पण दिवा नक्की लावा. या दिव्यामध्ये तुम्हाला जमल्यास शक्यतो मोहरीचं तेल टाकायचं आहे. आणि बघा मोहरीचं तेल नाही तर मग तुम्ही तूप टाकू शकता. गाईच्या तुपाचा दिवा आपण लावू शकतो. एकतर मोहरीचं तेल किंवा मग तूप आणि मग त्यामध्ये अगदी चिमूटभर काळे तीळ जे आहेत ना ते टाकायचे आहेत. आणि बघा या दिवसामध्ये पितरांना आपण जे पण काही दान करतो, पितरासंबंधित जे काही उपाय करत असतो त्यामध्ये काळ्या तिळाचा वापर जो आहे ना तो केला पाहिजे. कारण काळे तीळ टाकून जर आपण दान केलं तर ते पितरापर्यंत पोहोचते. जे उपाय आपण काळे तीळ टाकून करतो ते पितरांना लागू पडतात असं म्हणलं जातं. म्हणून या दिवामध्ये अगदी 4 ते 5 दाणे तुम्हाला काळे तीळ जे आहेत जर ते टाकायचे आहेत. आणि दिव्याच्या खाली तुम्हाला बघा आंब्याच्या पान, विड्याचं पान किंवा तुम्ही अगदी एखादी वाटी अक्षता असं काहीतरी तुम्हाला देवाखाली ठेवायचं आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. तर हे दक्षिण दिशेला लावायचं आहे. आणि बघा तुमची खिडकी आहे ना, तुमची गॅलरी, तुमचं कपाट काही असेल थोडीफार तरी जागा असलेच दिवा लावायला. त्यामुळे बघा तुम्ही दक्षिण दिशेलाच तुम्ही दक्षिण भिंतीला जर समजा हे दिवा असेल तर हा दिवा लावायचा आहे. आणि दिव्याची वात जी आहे ना ती दक्षिणेकडून करायची आहे. आणि त्या दक्षिणेकडे करूनच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. दिव्यामध्ये मोहरीचं तेल, तूप, थोडेसे काळे तेल टाकून हा दिवा लावायचा आहे. आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला बघा नमस्कार करायचा आहे, पित्राचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना त्यांचे आभार मानायचे आहेत. आणि आपलं तोंड जे आहे ते पण तुम्हाला दक्षिणेकडेच करायचं आहे. याबद्दल बघा तुमचा आता क्लिअर झाला. आणि त्यानंतर बघा देवाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं, देवाला नमस्कार करायचा, पितरांना तुम्ही नमस्कार करायचा, त्यांचं स्मरण करा. आज आम्ही जे काही आहोत, जेवढी आमची प्रगती आहे ते सर्व तुमच्या आशीर्वादामुळेच आहे. असाच आशीर्वाद तुमचा यापुढे आमच्या डोक्यावर राहू दे. आमच्याकडून बघा काही बघा चूक वगैरे झाली तर आम्हाला क्षमा करा, माफ करा असं तुम्हाला पितरांना मन भरून तुमच्या मनामध्ये जे काही येईल, अगदी संस्कृतमधून स्तोत्र मंत्रच म्हणतात पाहिजे असं काही नाही. मनापासून तुम्ही तुमच्या भाषेमध्ये पितरांना प्रार्थना करायची. आणि दक्षिण दिशेला बघा तुम्ही रोज या पितृपक्षामध्ये दिवा लावतात. तर हा आहे ना खूप दिवसाला आणि साधा आणि सोपा आहे बघा दिसायला. याला जास्त वेळ पण लागणार नाही तुम्हाला, पण याचे प्रभाव जे आहेत ना ते खूप चांगले आहेत. बघा वाईट वेळ आली मग आपल्याला काय होतं की देवदेव आठवतं, उपाय तर पूजा पाठ करत आड पण फिरत असतो. मग पण अशा चुकांना ज्या ज्या गोष्टी आहेत दिवा वगैरे लावणे या सोप्या गोष्टी याच आपल्याला कंटाळा न करता लावायच्या आहेत. आपला विश्वास होत नाही पण तुम्ही हा उपाय करून बघा, 100% त्याचा जो परिणाम आहे ना तो तुम्हाला दिसायला लागेल. बघा पहिला सुरुवातीला तुम्हाला जर चांगले अनुभव जे आहेत ते यायला लागतील, त्यानंतर चांगले दिवस तुम्हाला यायला लागतील. दक्षिण दिशेला तर दिवा लावायचाच आहे. या व्यतिरिक्त बघा तुम्हाला उत्तर किंवा पूर्व दिशेचा कोपरा म्हणजे शक्यतो बघा तिथे ईशान्य दिशेचा कोपरा येत असतो. तर ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना तिथे देवघर असतं. तर ईशान्य कोपऱ्यासुद्धा तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावला तर देवाचे सुद्धा भरभरून आशीर्वाद मिळतात. घरातल्या आर्थिक समस्यापासून आपल्याला मुक्तता होण्यासाठी मदत होते. यासोबतच आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो दक्षिणेला तर हा दिवा लावायचाच आहे. तर अजून जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही या गोष्टी करू शकता. ह्या ज्यांना आता तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे, देवा सांगणार आहे, जर जमतील तर करा, नाही जमत तर कमीत कमी जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की पहिला उपाय की दक्षिणेला तुम्हाला
तोंड करून दिवा लावायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला जल अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा पिंपळाच्या झाडाखाली बरेच जण दिवा लावत असतात. पिंपळाच्या झाडाला बघा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली बघा तुम्हाला दिवा लावायचा आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये बघा साक्षात भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो असे म्हणले जाते. म्हणून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बघा तुपाचा दिवा लावायचाच आहे. पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून जल अर्पण करायचं आहे, प्रदक्षिणा मारायची आहे किंवा दिवा लावायचा आहे. यामुळे बघा आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृदोषापासून मुक्तता होण्यासाठी आणि आपला डोक्यावरचा जो पितृदोष आहे तो कमी होण्यासाठी या उपायाचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. यानंतर बघा घरातलं तुमचं किचन असेल, स्वयंपाकघर जितकी आहे त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवतेचा वास असतो. तर आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये दिवा लावायचा आहे. तुम्ही अगदी ओट्यावर लावला गॅस जवळ तरी सुद्धा चालेल. शक्यतो बघा पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहे ना, म्हणजे फिल्टर वगैरे ठेवतात, काही एक्वायर वगैरे असतील, तुमच्याकडे माठ असतात, पण जे काही त्याच्यातून तुम्ही रोज पाणी पितात त्या पाण्याच्या स्रोताजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. सांगितल्याप्रमाणे बघा तसाच दिवा लावायचा आणि यामुळे बघा माता लक्ष्मी अन्नपूर्णा मातेचा भरपूर आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि बघा त्यांचा पितर यामुळे खुश होतात आणि बघा पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा मुख्य दरवाजा जो जवळ कोणी आपल्या घरामध्ये येतं ते मुख्य दरवाजानेच येतं असतं. त्यामुळे बघा काही वाईट साईड गोष्टी ज्या आहेत ना ते आपल्याला मुख्य दरवाजा जो कारणीभूत असतो त्यामुळे आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे ना ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. बघा घरचा बघा उंबरठा, घरचा प्रवेशद्वार बघा आपल्याला या पितृपक्षामध्ये मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ छान ठेवायचं आहे. बघा त्याच्यावरती हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. बाजूला 2 रेषा स्वस्तिक काढायचे आणि त्यानंतर बघा 4 थेंब ते द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला जसं आपण दिवाळीला पणती वगैरे लावतो ना त्याचप्रमाणे बघा तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. यामुळे वाईट गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आपल्या घरापासून दूर राहतात. माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते. माता लक्ष्मीचा आणि आपल्या पितरांचा बघा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. भरपूर आरोग्य सुख संपन्नता जी आहे ना तर ते आपल्याला बघा आपल्या घराला मिळते. तर तसेही तुम्हाला दिवा जो आहे ना तर या प्रकारे तुम्हाला दिवा लावायचा आहे. तुम्हाला बाकी काहीही ठिकाणी जमतं पण दक्षिण दिशेला जसं मी तुम्हाला सांगितलं तर तिकडे तुम्हाला दिवा जो आहे ना तो लावायचा आहे आणि बाकीच्या पण ठिकाणी अगदी सोपं आहे. तुम्हाला काही अवघड नाही लावायला. त्या ठिकाणी पण जर शक्य असेल तर तुम्ही लावू शकता. जितका जमेल तेवढा जास्त वेळ तुम्ही हा दिवा लावा आणि भरभरून सुख आनंद मिळवण्यासाठी हा जो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगितलेला आहे ना तो तुम्ही नक्की करा. बघा हे केल्यामुळे तुम्हाला बघा 100% त्याचे चांगले परिणाम जे आहेत ते दिसून येतील. चांगले अनुभव तुम्हाला यायला लागतील. तुमच्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतील. या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्याच्या अतिशय सोपा आणि सांगितलेला आहे. बघा या व्हिडिओमध्ये आवडला तर तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही जर असेल तर तुम्ही मला काही सुचवू शकता. धन्यवाद.